दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कुमारी समृद्धी ढोणे हिने गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल तिचे साताऱ्यात जंगी स्वागत. सातारकरांनी केलेला बहुमान कधीच विसरणार नाही. आता सातारचे नाव ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये झळकवणार समृद्धी ढोणेने व्यक्त केले मत. नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 64 किलो वजनामध्ये सातारच्या कुमारी समृद्धी विक्रम ढोणे हिने गोल्ड मेडल मिळवून सातारचे नाव उंचावले आहे. त्यानिमित्त तिचे आज साताऱ्यात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी साताऱ्यातील ढोणे कॉलनीमधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. कॉलनीतील महिलांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून तिचे स्वागत केले. मी मिळवलेले यश हे माझ्या आईवडिलांच्या अथक परिश्रमातून मिळवले आहे, तर सातारकरांनी देखील माझ्यावर मोठा विश्वास ठेवल्याने मी हे यश मिळवले आहे. त्यामुळेच मी आज सातारचे नाव देशभर गाजवू शकले आहे. यापुढील काळात सातारचे नाव ऑलिम्पिकमध्ये झळकवण्याचा माझा मानस असून त्यासाठी मी आता प्रयत्न सुरू केले आहेत, असे मत समृद्धी ढोणे हिने या सत्कार कार्यक्रमाच्या वेळेला बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या वेळेला समृद्धी ढोणे आणि पालक उपस्थित होते. माझं नाव समृद्धी विक्रम ढोणे. आता दिल्ली येथे शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा झाल्या होत्या. तिथे मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलेलं. तिथे गोल्ड मेडल भारतात पहिला क्रमांक आणून गोल्ड मेडल घेऊन आले. या मागे माझा आई वडिलांचा सगळ्यात मोठा हात आणि सगळ्या कुटुंबियांचा पण खूप हात आहे. आणि असंच पुढे पण मी आणि माझे कोच पण ह्या मागे त्यांचा पण खूप मोठा हात आहे. आणि इथून पुढे मी इंटरनॅशनल ऑलिम्पिक पर्यंत पण माझे स्वप्न आहेत जायचे. आणि मी कुटुंबाचं आणि साताराचं पण नाव तिथपर्यंत नेणार आहे. म्हणजे सगळं मार्ग. आज समृद्धी विक्रम ढोणे माझी पुतणी ही साताऱ्यात तिचं आगमन झाले. तिनं भारतातर्फे जे गोल्ड मेडल मिळवलेलं आहे वेट लिफ्टिंग मध्ये, त्यासाठी मी सर्व सातारवासियांतर्फे तिचं पहिला अभिनंदन करतो. आणि अशीच तिनं सातारचा नाव लौकिक वाढवावा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आपले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी पण तिला या कामी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सातारचं नाव लौकिक वाढवण्यासाठी त्यांचंही या कामी त्यांचं सहकार्य लाभणार आहे, अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. आणि आम्ही सर्व सातारवासियांतर्फे याच अपेक्षा करतो की राष्ट्रकुल स्पर्धा असेल, इंटरनॅशनल स्पर्धा असेल आणि ऑलिम्पिक स्पर्धा असेल, इथपर्यंत मजल मारण्यासाठी जे काही कष्ट करायचे ते तू करावेत. आणि तुला लागणारं जे काही सहकार्य आहे ते आम्ही सर्व सातारवासियांतर्फे तुला करू, हीच अपेक्षा मी तुझ्याकडून करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा.